अहो अहो दारुगडा मी आहे. हे पैसे दागिने यासाठीच चाललंय ना बाबाचं ढोंग. देवाचा अवतार बिवतार काय नाहीये. नाटक चाललंय ना लोकांना येड्यात काढायला. तुमच्या काही वाटण्या न वाटण्यामुळे सत्य बदलणार नाही. येतंय माझ्या लक्षात हळूहळू सत्य काय आहे ते. पण अंतिम सत्य हेच आहे. माझ्या डोक्यावर भगवंताचा हात आहे. हे सगळं मी जनकल्याणासाठी करतोय. खरं तर मी हे सगळं सोडून कधीच जाऊ शकतो, सगळ्याचा त्याग करू शकतो. पण काय परमेश्वराचा माझ्या डोक्यावर हात आहे, त्यामुळे हे जनकल्याणासाठी मला करावं लागणार आहे. हे जे प्रवचन आहे ना ते बाहेर लोकांना द्या, माझ्यासमोर नको. मी नाही बोलणार. बायको आहे ना तुमची, तुम्हाला चांगलीच ओळखून आहे मी. माझं ऐका, ही जी काही नाटकं चालली आहेत ना ती सगळी बंद करा, नाहीतर कुठल्या तरी नवीन संकटात अडकाल. हो ऐका की मी पैशांबद्दलच बोलायला आले होते. हे पैसे असे घरात नका ना ठेवू. तो जामकर आपल्या घरात आला परत. ते दंगल उसळली होती या सगळ्यासाठी. तुम्हाला काही झालं असतं तर, आणि हे पैसे असेच घरात ठेवले आणि तुम्हाला काही झालं तर काय करू मी. मला तुमची काळजी वाटते म्हणून सांगते ना मी. एकदा ऐका माझं. अहो माझं एकदा ऐकून घ्या. पोलिसाची गाडी जातो. पोलिसाची गाडी जातो. पोलिसाची गाडी जातो. पोलिसाची गाडी जातो तू. पोलिसाची गाडी जातो तू. पोलिसाची गाडी जातो. पोलिसाची गाडी जातो. गाडीवर कोण बोलतो? गाडीवर कोण बोलतो? तुम्ही आमच्या देव माझाच अपमान केला, त्याच्यामुळे आम्हाला राग आला साहेब. जागीरदारच तुला राग गेला. राग येतोय साहेब पाणी जातोय. पाणी द्यायला. पोलिसाची गाडी जळली, तुला पाणी द्यायला पाहिजे ना. महत्वाचं काम केलंस तू. तुझा त्याचा काय संबंध? देव माणसं तुझा काय संबंध आहे? तुझा कमिशन काय विचारतात साहेब? नाही साहेब, नाही साहेब, आम्ही देव माणसाची फक्त सेवा करतो. सेवा कर. तू कोण संत आहे? तो महात्मा आहे. गरज आमच्या देव माणसाला दैवी शक्ती प्राप्त झाली. वकिली करतो. वकिली करतो तो. अहो नाही, खरंच आई शपथ सांगते साहेब. आईची शपथ घेतो. हो खरंच साहेब, सुधाकरला विचारा की. सुधाकरला मला मध्ये घेतो. मला मध्ये घेतो. त्याला आतमध्ये घेऊन जा. बघू याचा देव म्हणून झाला कसा वाजव. घेऊन जायला आतमध्ये. साहेब चूक झाली. घेऊन जा आतमध्ये. घेऊन जा. साहेब चूक झाली साहेब. साहेब चूक झाली साहेब. पोलिसाच्या गाडीवर जा. मागे उठतो तू. घेऊन जायला. भाई बाबा कधी येणार बाहेर? काय माहिती, देवासोबत डिस्कशन करायला गेलेत. टाइम लागणार. आता हितनं वर स्वर्गात बोलायचं म्हणजे काय सोपी गोष्ट आहे का? येत नाही पण खरं आहे लगा, बाबा नाराज झाले असणार आहे. जामकर साहेबांनी बाबांसोबत असं वागायला नव्हतं पाहिजे, असा त्रास नव्हता द्यायला पाहिजे. मी सांगतो, आपल्या बाबांच्या आतला देव नाराज झाला असणार. अरे एवढे सगळे भक्तजन असताना ते जामकर साहेब बाबांपर्यंत पोहोचतात म्हणजे काय खेळ आहे का? चुकीचं आहे. चुकीचंच आहे.
आधी आपल्या बाबाच्या चेहऱ्यावर कसलं तेज होतं, आता बघितलं ना, सगळा चेहरा पडला होता. भाई बाबा आले. ए घोषणा दे. बोला गोपाळ बाबा, बाबा गोपाळ की जय गोपाळ बाबा, बाबा गोपाळ की जय. सत्यनम बाबा. शरणम हृदयम. या 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 या. बोला. बाबा, आज जे काय झालं ना, ते सगळं बघून आपल्याला लय हर्ट झालंय. एखाद्या पोरीनं आपलं दिल तोडल्यावर जेवढं हर्ट होतं ना, त्याच्या 100 गुणिले जास्त हर्ट झाले मला आज. आज झालं बाबा, आता लय झालं. अहो तुम्ही आजवर आपल्यासाठी लय काय काय केलंय. आता आपली बारी. आता आपण तुमच्यासाठी काहीतरी करणार. बाबा, तुमच्यासाठी माझ्या डोक्यात एक प्लॅन आहे. आपली स्वतःची हक्काची एक मस्त जागा आहे. आपण काय करू, तिथं तुमचा भव्य दिव्य असा मोठा आश्रम उभा करू. नाही म्हणू नका, नाहीतर मला हर्ट होईल. बोला, कशी वाटते आयडिया? बाई, काय समृद्धी आहे नाही का? अहो, मी काय म्हणते, नाही काय म्हणू नको. पैसे बिगर तू काहीच बोलत नाही. आता मी पैशाच बोलायला आले असणार. खरं आहे तुमचं, पण मी काय स्वतःसाठी म्हणते का, घरादारासाठीच बोलत असते ना. बोल. गोपाळकडनं जर आपल्याला पैसे काढून घ्यायचे असतील ना, त्याच्यावर ही अशी जोर जबरदस्ती करून चालणार नाही बरं का. आपण आहे ना जरा त्याच्या कलानं घेऊया आणि गोडीत बोलूया. मी कशा पैकी बोलू? मी त्याचा बाप आहे का? तो माझा बाप आहे का? इतके वेळ त्याला सांगितलं माझ्याकडे दे पैसे, समजे मी जपून ठेवतो, सांभाळून ठेवतो, पण नाहीच. बापाला काही किंमत नाही. अहो जरा बाबा पुता करा की, देईल ना त्यो पैसे, नाही तर मग इसरा पैसे बरं का. कसा देत नाही तेच बघतो मी आता. हा, मलाच काहीतरी करावं लागेल. आम्ही सगळेजण मंग्याला सोडवायला पोलीस स्टेशनला निघालोय, पण ते जामकर साहेब आडग आहे हो. आता तुमचाच तेवढा आधार आहे आम्हाला. बाबा तुम्हीच काहीतरी करा. बाबा आणि तुम्ही तर आता पत्र लय मोठमोठे चमत्कार केलेत की, म्हणजे लोकांना मरणाच्या दारातून बाहेर काढले. मग मंग्याला सोडवणं तर तुमच्यासाठी लयच किरकोळ गोष्ट झाली. होय बाबा, तुम्ही तुमच्या अद्भुत शक्तीनं असं काहीतरी करा की मंग्या आपोआप बाहेर निघायला पाहिजे. नाहीतर बाबा असं करता का, तुम्ही चला ना आमच्या बरं पोलीस स्टेशनला. या मंग्याला मूर्खपणा करायला कोणी सांगितलं होतं? आता याच्यासाठी मी जामकरकडे जाऊ का?